नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल गोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या अर्थातच शेके मास्टरमाइंड अकॅडमी या ऑनलाईन व्यासपीठावर आपले सर्वांचे सहर्षाचे स्वागत करतो। आज आपण MPSC ग्रुप जीच्या म्हणजेच 14 जूनला झालेल्या पेपरमधील मॅथ्स आणि रिझनिंग या प्रश्नांचे आपण संभाव्य उत्तरपत्रिका पाहणार आहोत। पहिला प्रश्न होता, माझ्याकडे ग्रुप सेट सी आहे, त्या सेट सी नुसार आपण प्रश्न पाहू। पहिला प्रश्न होता, एका आयताकृती पट्टीची बाजू मोठी बाजू 40 सेंटीमीटर आहे, कर्ण त्यापेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा आहे, त्या पट्टीची परिमिती किती? काय दिलं आपल्याला? एक आयताकृती पट्टी आहे, या पट्टीची मोठी बाजू दिली 40 सेंटीमीटर आणि कर्ण दिलाय, तो काय म्हटलाय? कर्ण या मोठ्या बाजूपेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा आहे, म्हणजे किती असेल? 41 बरोबर। मग आयताचे चारही कोण काटकोन असतात। यावरून जर आपल्याला एक बाजू माहिती आहे, कर्ण माहिती आहे, मग आपण दुसरी बाजू काढू शकतो। समजा ही बाजू जर 40 असेल तर समोरची बाजू किती? 40। मग काटकोन त्रिकोण सूत्र काय आहे? कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग। मग आपल्याला कर्ण माहिती आहे, कर्ण आहे 41, 41चा वर्ग बरोबर पहिली बाजू मोठी बाजू घेतली 40चा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग। मग 41चा वर्ग किती असतो? 1681, 40चा वर्ग असतो 1600 आणि काय येईल? अधिक बाजू वर्ग। मग 1681 वजा हे 1600 इकडे आले वजा होतील बरोबर, काय येईल? बाजूचा वर्ग येईल। किती येईल? 1681 वजा 1681 येतात, तो आहे बाजूचा वर्ग। मग बाजू किती येईल? 81चा वर्गमूळ घेतलं किती येईल? 9। म्हणजे मोठी बाजू 40 आहे, लहान बाजू 9 आहे। मग ही 9 असेल तर समोरची पण किती येईल? 9। आपल्याला काय करायचं आहे? परिमिती काढायची। मग परिमिती किती येईल? 40 आणि 40 80 आणि 9 9 18, 80 आणि 18 किती झाले? 98। ऑप्शन क्रमांक 4 बरोबर। यानंतर पुढचा प्रश्न होता, दोन संख्या 5 7 या प्रमाणात आहेत, जर दोन्ही संख्यामध्ये 12 मिळवले असता त्याचे प्रमाण किती होते? 7 9 होते, तर मूळ दोन संख्यामधील फरक किती असेल? काय दिलं आपल्याला? संख्या कोणत्या येतात? 5 7 या प्रमाणात येतात, त्यामध्ये मिळवले किती? 12। नवीन प्रमाण किती होतंय? 7 9, म्हणजे 5चं किती होतंय? 7, वाढतंय कितीने? 2ने वाढ होती। तसे दुसऱ्यामध्ये किती होती? 7चं 9 होते, म्हणजे 2ने वाढ होती बरोबर। दोन्हीकडं 2 2ने वाढ होती। मग हे 2 वाढ कशामुळे होती? ह्या 12मुळे, म्हणजे 2 बरोबर जर 12 आलं तर 1 बरोबर किती येईल? 6। या 6ने जर सगळीकडे गुणून घेतला आपण, 5 × 30, 7 × 42, मग त्या संख्या किती देईल? 30 आणि 42। मग यांच्यातला आपल्याला काय विचारलाय? फरक विचारलाय। 42 वजा जर 30 केलं तर फरक किती येईल? 12। ऑप्शन क्रमांक 2 बरोबर। यानंतर तिसरा प्रश्न होता, दोन व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 दिवसात पूर्ण करतात, जर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या 3 पट वेगाने काम करत असेल, तर फक्त वेगाने काम करणाऱ्या व्यक्तीने ते काम किती वेळामध्ये पूर्ण केलं? काय म्हटलं आपल्याला? दोघं मिळून किती दिवसा करतात? समजा आपण दोन व्यक्ती आहेत, पहिला आणि दुसरा, दोघं मिळून किती दिवसा करतात? 24 दिवस बरोबर। मग काय म्हटलंय? पहिला व्यक्ती जो वेगाने काम करतोय तो किती करतोय? दुसऱ्याच्या 3 पट करतोय। म्हणजे एकाने जर एक काम केलं, जो वेगाने काम करतोय तो किती करतो? 3 काम करतो। मग दोघं मिळून किती करतील? दोघे मिळून 4 काम करतायत। एका दिवसामध्ये दोघं मिळून 4 करतायत, त्यांना लागतायत 24। मग एकूण काम किती असेल? 24 × 4 बरोबर। 4 × 16, 8 × 1, 4 × 2 8 आणि 1 9, म्हणजे एकूण काम किती आहे? 96। आता आपल्याला विचारलंय काय? फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती किती दिवसात काम करेल? मग वेगाने व्यक्ती करते म्हणजे एका दिवसामध्ये 3 करते, टोटल काम 96 आहे। मग 96 भागिले जर 3 केलं किती येईल? 3 त्रिक 9, 3 2 6, उत्तर काय आलं? 32 तास। समजलं? यानंतर पुढचा प्रश्न होता, रणधीरजवळ 10,000 रुपये रक्कम होते,
त्यापैकी काही रक्कम तो स्कीम ए मध्ये 5% दसदसे दराने गुंतवतो, तर उर्वरित रक्कम स्कीम बी मध्ये 8% दसदसे सरळ व्याजाने गुंतवतो. जर त्याला 1 वर्षानंतर 710 रुपये व्याज मिळाले तर त्याने स्कीम बी मध्ये किती गुंतवणूक केली. काय प्रश्न आहे, सरळ व्याजाचा आहे. सरळ व्याज म्हणजे दोन्हीकडे जे भेटणार आहे ते काय असतं, सरळ व्याजाने सारखी रक्कम भेटते. आपल्याला जर असा प्रश्न आला तर काय करायचं, ऑप्शनवरून जायचं. जर आपण ऑप्शन 4 घेतला, जर ऑप्शन 4 मध्ये जर बीला 7,000 रुपये 8% दराने घेतले, काय येईल, 2 शून्य गेले 2 शून्य गेले 8 7 56 560 रुपये बरोबर. आणि उरलेले आता जर 3,000 रुपये बीला दिलेत तर ए स्कीममध्ये किती असतील, राहिलेले 3,000 बरोबर. मग 3,000 किती व्याज दर आहे, 5% भागिले 100, 2 शून्य गेले 2 शून्य गेले 5 त्रिक 15 150. म्हणजे बीच्या स्कीममधून किती भेटतात, 560 रुपये आणि एमधून भेटत आहेत 110 रुपये. यांची जर बेरीज केली किती ती 710. म्हणजे जो आपण ऑप्शन घेतला होता तो ऑप्शन बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 4 बरोबर. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. जर एका आयताची लांबी 40% वाढवली तर आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी आयताची रुंदी किती टक्क्यांनी कमी करावं लागेल. काय म्हटलंय, 40% वाढवली म्हणजे जर 100 असेल तर 140 होती, 10 असेल तर 14 होती, म्हणजे 5 असेल तर 7 होती बरोबर. वाढते कितीने, 2 ने. मग कमी किती होईल, जेवढा आयताची लांबी वाढली तेवढी रुंदी कमी होईल. मग किती कमी होईल, 7 मागं 7 वजा 5 केल्या 2, किती मागं 7 मागं. आपल्याला काय करायचं, टक्के काढायचे म्हणून गुणिले 100 केलं. मग 200 भागिले जर 7 केलं, 7 दुने 14 उरले 6, 7 8 56 उरले 4/7 28.4/7%. दुसरा ऑप्शन काय आहे, 28.4/7%. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. टीना हिने काही आंबे खरेदी केले, त्यातील 10% आंबे सडके होते. शिल्लक आंब्यापैकी 80% आंबे तिने मित्रांना दिले. जर तिच्याकडे 45 आंबे उरले असतील तर तिने बाजारातून एकूण किती आंबे खरेदी केले. अशा वेळेस काय करायचं, उलटं जायचं. तिच्याकडे किती शिल्लक येतं, 45, मित्राला किती दिले ते 80, म्हणजे किती शिल्लक राहिले 20 बरोबर. 20 बरोबर 45 आहे, मग मित्रांना दिलेत 80, एकूण किती असतील 100. किती पट आहे, 5 पट. मग 45 जर 5 पट केली, 5 5 25, 7 आले 2, 5 20 आणि 2 22, हे किती आले 225. पण हे कुठपर्यंत आले, यापैकी 10 आंबे सडके होते आणि राहिलेले किती होते 90%. मग या 90%ची किंमत किती आली 225. मग एकूण आंबे म्हणजे 100% म्हणजे किती, 2 शून्य गेला 0 गेला बरोबर. 9ची किती पट आहे 25 पट. मग 10ची 25 पट केली किती आली 250. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो, तरीही त्यास 25% नफा होतो. जर वस्तूची छापील किंमत 750 रुपये असेल तर दुकानदाराने ती वस्तू किती किमतीला खरेदी केली असेल. काय म्हटलंय, 750 रुपये छापील किंमत आहे, 10% सूट दिली तरी किती भेटतोय 25% नफा. याच्यावर जर 10% सूट दिली, 10% सूट दिली म्हणजे वस्तू 90ला पडेल बरोबर. 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला 75 9 किती असतात, 9 5 45, 7 आले 4, 7 9 63 4 67, कितीला 675ला. जर 675ला विकली तरी काय होतंय 25% तोटा होतंय. मग 100 मागं किती भेटते 25% म्हणजे 125. या 125ची किंमत किती आहे 675. जर 125 बरोबर 675 असेल तर 100 बरोबर किती, यांचा जर तिरकस गुणाकार केला तर काय येईल 675 गुणिले 100 भागिले 125. 25 चौक 100, 25 5 125, 5 1 5 5 1 5 उरला 1, 5 3 15 उरले 2, 5 5 25. यांचा जर गुणाकार केला 4 ने गुणलं तर चौक 52, 5 चौक 20 किती येईल 540. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर. उत्तर किती आलं 540. यानंतर करणीचा प्रश्न आहे.
आता काय दिलं आहे, वर्गमुळात 45 अधिक वर्गमुळात 245 भागिले वर्गमुळात 320 वजा वर्गमुळामध्ये 180. आता 45चं वर्गमूळ निघत नाही, मग काय करायचं, याचे अवयव पाडायचे. 45 कसा लिहू शकतो आपण, 9 गुणिले 5 बरोबर. ह्या 245ला कसं लिहू शकतो आपण, 5 गुणिले 49. 320ला कसं लिहू शकतो, 64 गुणिले 5. आणि 180ला कसं लिहू शकतो आपण, 36 गुणिले 5 बरोबर. आता 9चं वर्गमूळ घेतलं किती आलं, 3 वर्गमुळात 5 आलं, चिन्ह अधिक आहे. 5 वर्गमुळात वर्गमुळामध्ये 5 गुणिले 49, 49 वर्गमूळ घेतलं किती आलं, 7 वर्गमुळामध्ये 5 हे भागिले आहे. तसंच 64चं वर्गमूळ घेतलं 8 गुणिले वर्गमुळामध्ये 5 वजा 36चं वर्गमूळ घेतलं 6 वर्गमुळामध्ये 5. आता हे यांची जर आपण बेरीज केली 7 आणि 3 10 वर्गमुळामध्ये 5 आली भागिले 8 वजा 6 केलं किती आले, 2 वर्गमुळामध्ये 5. हे जर आपण सोडवलं काय येईल, 10 वर्गमुळात 5 भागिले 2 वर्गमुळामध्ये 5. वर्गमुळात 5 गेले, वर्गमुळात 5 गेले, बे एक बे, बे पंचे 10. उत्तर किती आलं, 5. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर. यानंतर पुढचा प्रश्न भाऊ, 2 आगगाड्या एकाच दिशेने अनुक्रमे 112 किलोमीटर प्रति ताशी व 76 किलोमीटर प्रति ताशी या वेगाने धावत आहेत. वेगवान गाडी ही धीम्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते, तर वेगवान गाडीची लांबी किती. आता वेगामधला फरक किती आहे, 112 वजा 76. ते एकाच दिशेने जातात म्हणून आपण त्यांची वजाबाकी केली, ते किती आली, 36 किलोमीटर म्हणजे 36,000 मीटर एका तासामध्ये, म्हणजे 36 सेकंद. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, म्हणजे 36 सेकंदात किती जाती, 360. प्रवास किती केला आहे, 20 सेकंद. मग जर 36 सेकंदात 360 जाती तर 20 सेकंदात किती जाईल, 36ची किती पट आहे, 10 पट. 20ची 10 पट किती येईल, 20 गुणिले 10 200. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. यानंतर पुढचा प्रश्न भाऊ, एक दुकानदार एका वस्तूची खरेदी 1200 मध्ये करतो व ती विकतो जेणेकरून त्याला 20% नफा होईल. नंतर तो मार्क केलेल्या किमतीवर 10% सूट देतो. वस्तूची मार्क केलेली किंमत किती असेल ती विचारली आपल्याला. वस्तूची किंमत किती आहे, 1200. नफा किती पाहिजे त्याला, 20%. मग 1200चे 20% केल्यावर किती होईल, 10%. 120 असतात, 20% किती झाले, 240. यांची बेरीज केल्यावर किती ती, 1440 बरोबर. मग काय म्हटलं आपल्याला, 10% सूट देतो म्हणजे 90% बरोबर किती आहे, 1440. तर 100% बरोबर किती, आपल्याला काय भेटेल, मार्क केलेली किंमत भेटेल. 0 गेला 0 गेला, 9ची किती पट आहे, 160 पट. मग 160 वर 0 दिला, काही झाले 1600. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. यानंतर पुढचा प्रश्न भाऊ, खालील 2 विधानांपैकी एक प्रतिपादन ए व एक कारण आर असे दिले आहेत. प्रतिपादन व कारण या दोघांमध्ये परस्पर संबंध खाली दिलेल्या पर्यायी उत्तरामधून शोधा. आपल्या प्रतिपादन दिले, कापसाच्या गाळाच्या जमिनीमध्ये वाढ होते. बरोबर आहे, कापसाची गाळाच्या जमिनीमध्ये वाढ होत असते. आणि कारण काय दिलं आहे, गाळाच्या जमिनी ह्या खूप सुपीक असतात. बरोबर आहे, कापसाची गाळाची जमीन सुपीक असते म्हणूनच काय होतं, कापसाची गाळाच्या जमिनीमध्ये वाढ होते. हे उत्तर काय येईल, ए व आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ऑप्शन क्रमांक येईल 1. एका शाळेमध्ये ए बी सी डी ई आणि एफ अशा 6 व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक शिक्षक 2 विषय शिकवतात. त्यापैकी एक अनिवार्य विषय आहे आणि दुसरा कसा आहे, ऐच्छिक विषय आहे. डीचा ऐच्छिक विषय हा इतिहास आहे. असा जर प्रश्न आला, प्रश्नामध्ये काय विचारलं ते कळालं आपल्याला. मग काय करायचं, एक तक्ता बनवायचा. ए बी सी डी किती जण येतं, ई आणि एफ असे मिळून किती 6 येतं. आपल्याला काय दिलं आता, यांचे विषय दिलेत, ऐच्छिक विषय आणि अनैच्छिक विषय बरोबर. आता जे जे दिलं आपण, जे जी माहिती भेटेल त्याच्यासमोर लिहित जायची. काय दिलंय, डीचा
ऐच्छिक विषय इतिहास आहे. डीचा ऐच्छिक विषय काय आहे? इतिहास आहे, जो की इतर 3 जणांचा अनिवार्य विषय आहे. तो कोणाचा आहे माहिती आहे का? नाही म्हणून आपण काय केलं, ती माहिती बाजूला ठेवली. ई आणि एफ यांचा 2 पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. कोणाचा? ई आणि एफचा. ई आणि एफचा एकतर भौतिकशास्त्र इथं असेल किंवा इथं असेल, इथं असेल किंवा बरोबर, या दोन्हीपैकी कुठेतरी भौतिकशास्त्र विषय असेल. यानंतर एफचा गणित हा विषय अनिवार्य आहे. एफचा विषय काय आहे? गणित विषय अनिवार्य आहे. मग जर गणित इथं असेल तर भौतिकशास्त्र देईल का? तर नाही, म्हणजे भौतिकशास्त्र इथून गेला. आता काय झालं, एफचा ऐच्छिक विषय काय आहे? गणित, आणि अनैच्छिक काय आहे? भौतिकशास्त्र. बरोबर, असून तो सी आणि ईचा ऐच्छिक विषय आहे. एफचा गणित विषय अनिवार्य आहे, एफचा गणित विषय अनिवार्य आहे, आणि तो सी आणि ईचा ऐच्छिक विषय. सी आणि ईचा ऐच्छिक विषय. ऐच्छिक विषय म्हणजे येईल तो कोणता आहे? सी आणि ईचा गणित. बरोबर, एफचा गणित हा अनिवार्य विषय आहे. एफचा गणित हा अनिवार्य म्हणजेच ऐच्छिक. बरोबर, आता काय म्हटलं आपल्याला? इतिहास आणि इंग्रजी हे एचे विषय आहेत. इतिहास आणि इंग्रजी हे एचे विषय आहेत. मग इतिहास इथं येईल किंवा इतिहास इथं येईल. इतिहास आणि इंग्रजी. बरोबर, कोण कुठे आहे आपल्याला माहीत नाही म्हणून आपण लिहून घेतला. एचे विषय आहेत, परंतु अनिवार्य आणि ऐच्छिक विषय म्हणून ते डीच्या अगदी उलट येतं. म्हणजे डीचा जर इथं इतिहास असेल तर अनैच्छिकमध्ये कोणाचं येईल? इथं येईल. म्हणजे इथं इंग्लिश गेला, इथं काय येईल? इथं इंग्रजी आला, इतिहास इथाचा इतिहास उडाला. जर इथं इतिहास घेतलाय तर इथं काय येईल? इंग्रजी. एवढी माहिती भेटली आपल्याला. यानंतर काय म्हटलंय? रसायनशास्त्र हे केवळ एका शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे. आता ऐच्छिक विषयामध्ये ऐच्छिक म्हणजे अनिवार्य, फक्त इथं राहिले. कुणाचा आहे तो? रसायनशास्त्र. शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे. यामध्ये शाळेतील एकमेव महिला शिक्षकाचा अनिवार्य विषय इंग्रजी आहे. अनिवार्य विषय कोणाचा आहे? एकमेव अनिवार्य विषय राहिला आहे इंग्रजी. तो कोणाचा येईल? महिला शिक्षकाचा. आपल्याला काय विचारलं आता? सीचा अनिवार्य विषय काय? आता सीचा अनिवार्य विषय माहीत नाही, पण आपल्याला इथे एक वाक्य बाकी होतं आपलं. काय होतं? जो की इतर 3 जणांचा अनिवार्य विषय आहे. कोणाचा? इतिहास. पण इतिहास कुठं कुठं आहे? फक्त इथं आलाय, म्हणजे इथं इतिहास येईल आणि इथे पण इतिहास येईल. आता विचारलं का आपल्याला सीचा अनिवार्य विषय कोणता? सीचा अनिवार्य विषय कोणता येईल? इतिहास. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. जर अधिक म्हणजे गुणिले, जर असा प्रश्न आला डायरेक्ट काय करायचं? या जे उदाहरण दिलं त्यामध्ये किमती बदलायच्या डायरेक्ट. गुणिले म्हणजे काय आहे? भागिले, म्हणजे इथं भागिले येईल. अधिक म्हणजे काय आहे? गुणिले. वजा म्हणजे काय दिलंय? वजा म्हणजे अधिक आहे, आणि 82 भागिले म्हणजे काय आहे? वजा आहे. मग हे जर आपण अगोदर सोडून घेतलं, 232 भागिले 11 किती येईल? 11 जुने 22, 11 1 11, याची किंमत आली 11 गुणिले 23, किती आलं? 21 गुणिले 23. हे अधिक तसेच 80 वजा 40, यांची वजा केली किती ती? 42. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे अधिक 42. हे जर सोडून घेतलं आपण, 21 त्रिक 63, हातच्या आले 6, 21 दुने 42, 42 आणि 6 48. यामध्ये जर आपण 42 मिळवले काय ते? 5, 8 12, हातचा आला 1, काय झालं? 525. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर. यानंतर पुढचा प्रश्न आहे वेन आकृतीवर प्रश्न होता. खालीलपैकी कोणती वेन आकृती दिलेल्या
तीन वर्गांचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करते. काय दिलंय? चौरस, चौकोन आणि समभुज चौकोन. आता आपल्याला एवढं माहिती आहे सर्व चौरस हे चौकोन असतात, म्हणजे चौकोनामध्ये चौरस येईल, चौकोनामध्ये चौरस ईद येऊ शकतात आणि ईद येऊ शकतात. हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. पण सर्व समभुज चौकोनामध्ये आपण चौरस घेतला, चौरसाच्या चारी बाजू सारखे असतात, चौरस काय येईल? समभुज चौकोनामध्ये म्हणजे सगळ्यात आतला कोण असेल? चौरस. हा समभुज. सर्वात बाहेरचा कोणता येईल? चौकोन. आपलं उत्तर काय येईल? 3 नंबरचा ऑप्शन. यानंतर पुढचा प्रश्न, 2x अधिक 3y बरोबर 118, 2x वजा 3y बरोबर वजा 62. काय दिलं आपल्याला? हे जर आपण सॉल्व केलं, हे जर बेरीज केली तर काय येईल? बेरीज केल्या चिन्ह तेच राहतात, 2 आणि 2 4x, 3y वजा 3y गेल्यावर काय होईल? 0 येईल. बरोबर 118 मधून 62 गेले किती येतात? 6. 11 मधून 5 6 गेले 5, म्हणजे 4x बरोबर किती आले? 56 आले. मग x काय येईल? 56 भागिले 4 किती असतात? 14 चौक 56. x ची किंमत जर 14 भेटली, आपण इथं 14 टाकले काय येईल? 2 गुणिले 14 किती झाले? 28. 2x अधिक 3y बरोबर 118. यामध्ये जर आपण x ची किंमत टाकली, x ची किंमत किती आली? 14. 14 दुने 28 अधिक 3y बरोबर 118. मग 3y बरोबर काय येईल? 118 वजा 28. 3y बरोबर 118 मधून 28 गेले किती येतात? 90. y बरोबर किती येईल? 30. आपल्याला काय विचारलं होतं? y ची किंमत किती आली? 30. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. एक चोर एका घरामध्ये त्याची लूट लपवतो. पोलीस त्याचा पाठलाग करत असताना तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर जातो. समजा इथे घरामध्ये काय केलंय? लपवलंय. तो कुठे गेला? पश्चिमेला. किती गेला? 2 किलोमीटर गेला. आणि नंतर उजवीकडे वळतो. बरोबर. आणखी किती गेला? 2 किलोमीटर गेला. अंदाजे घ्यायचं 2 किलोमीटर. नंतर तो उजवीकडे वळतो आणि आणखी 7 किलोमीटर जातो. पण आपले इथं किती आले? ते 2. मग 7 जातो म्हणजे आणखी किती जाईल तो पुढं? 5. बरोबर. शेवटी तो उजवीकडे 2 वळणे घेतो आणि काय करतो? प्रत्येक वळण घातल्यास 2 किलोमीटर जातो. म्हणजे एकदा वळल्यावर 2 किलोमीटर गेला, परत एकदा वळतो उजवीकडे, किती आला? 2 किलोमीटर. आता हे 5 होतं. बरोबर. म्हणजे हे 2 असेल, हे किती असेल? 3. या दोन्हीमध्ये अंतर किती राहील? 3 किलोमीटर. किती असेल? 3 किलोमीटर. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. यानंतर अक्षरमालेवर प्रश्न होता. अक्षरांमधील वेगवेगळ्या अक्षरांची संख्या प्रत्येकी वेळी एकाने कमी होत जाते. त्या नियमाने पालन करणारी खालीलपैकी कोणती अक्षरमालिका आहे? काय म्हटलं आपल्याला? पहिला ऑप्शन दिला आहे BH M Q S आणि U. बरोबर. बी नंतर H किती नंबरला आहे? B 2 नंबरला आहे. H 8 नंबरला आहे, म्हणजे फरक 6चा आहे. M किती नंबरला आहे? 13, म्हणजे फरक 5चा आला. M Q किती नंबरला आहे? 16 नंबरला, म्हणजे फरक 3चा आला. इथं 4चा पाहिजे होता, पहिला ऑप्शन गेला. बरोबर. यानंतर C H M Q T आणि V. C 3 नंबरला आहे, H 8 नंबरला आहे, फरक 5चा आहे. M 13 नंबरला आहे, इथं फरक 5 आला. 5 नंतर 1 ने कमी व्हायला पाहिजे, म्हणजे 4 पाहिजे होता. ऑप्शन 2 गेला. FJ N Q S T काय दिलंय? FJ N Q S T. F किती नंबरला आहे? 6. J 10, 4चा फरक आहे. N किती नंबरला आहे? 14, परत 4चा 3 ने कमी व्हायला पाहिजे होता, म्हणजे हा पण ऑप्शन नाही. राहिला कोणता ऑप्शन? ऑप्शन क्रमांक 4. अशा वेळेस काय करत जायचं? जो शेवटचा ऑप्शन असेल तिथपासून सुरुवात करायची. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. प्रज्ञाची बस शाळेत पोहोचते तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. घरून निघाल्यावर ती 2 वेळा डावीकडे, 2 वेळा कुठे गेली? डावीकडे. 1 वेळा उजवीकडे वळली. तर घरून निघताना तिचे तोंड किंवा चेहरा कोणत्या दिशेला होता? अशा वेळेस काय करायचं? उलटं जायचं आहे आपल्याला. मग काय करायचं? जर उजवीकडे वळलं तर डावीकडे घ्यायचं, डावीकडे असेल तर उजवीकडे घ्यायचं. सध्या तोंड कुठं आहे तिचं? ज्यावेळेस शाळेमध्ये पोहोचली होती त्यावेळेस कुठं होतं? दक्षिणेकडे होते. बरोबर. आता उलटं जायचं.
उजवीकडे वळली म्हणजे डावीकडे घ्यायचं, बरोबर. डावीकडे म्हणजे इकडून आले असेल आणि ती काय केलं ते 2 वेळेस डावीकडे, मग 2 वेळेस उजवीकडे 2, मग तिचं तोंड कुठं असेल पश्चिमेकडे. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर. यानंतर एक चौकट दिली होती, त्यामध्ये प्रश्नचिन्ह जागी कोणता शब्द येईल विचारलं होतं किंवा कोणतं उत्तर येईल. काय दिलं आपल्याला 72, 38, 68 यांची जर वजाबाकी केली, 72 मधून 38 गेले 34, या 34ची जर डबल केली तर किती येतं 68 येतं. 137 मधून 80 वजा केले, 87 वजा केल्यावर किती येतं 50, या 50ची डबल केल्यावर किती येतं 100. या 54 आणि 30ची वजाबाकी जर केली, 54 वजा 30 किती आले 24, या 24ची जर डबल केली किती येईल 48. उत्तर काय येईल 48. याचे ऑप्शन घ्यायचे राहिलेत, उत्तर किती आलं 48. यानंतर शेवटचा प्रश्न होता 14, 27, 44 प्रश्नचिन्ह 90, 119 आणि 152. अशा वेळेस काय करायचं फरक घ्यायचा. काय दिलं आपल्याला 14, 27, 44 प्रश्नचिन्ह 90, 119 आणि 152. 14 आणि 27 मध्ये किती फरक आहे 13चा. 27 आणि 44 यांच्यामध्ये किती फरक आहे 17चा. मग यांच्यामध्ये फरक कितीचा आहे 4चा. मग 17 मध्ये 4 मिळाले किती येतात 21. 41 मध्ये 21 मिळाले किती आले 65. आता हे 65 आलं आपलं, हे बरोबर आहे की नाही बघण्यासाठी काय करायचं 65 मध्ये काय भेटलं का आपला 21 मध्ये 4 मिळवले किती आले 25. मग 65 अधिक जर 25 केलं तर काय येईल 90 येतं. म्हणजे आपलं उत्तर काय आहे 65 आहे. बऱ्याच जणांनी काय केलं असेल 13, 13 नंतर 17, 17 नंतरची मूळ संख्या 19 येते. जर 19 मिळवलं तर किती येतं 63. ते पण उत्तर ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. पण जर आपण इथं 19 घेतलं तर पुढं आपल्याला काय घ्यावं लागेल 23 घ्यावं लागेल. म्हणजे पुढची संख्या बरोबर येत नाही. म्हणजे आपल्याला मूळ संख्या न घेता फरक 4 4चा आहे म्हणून आपल्याला 21 मिळवावं लागेल. उत्तर काय येईल 65. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका संपवली. या प्रश्नांमध्ये किंवा या उत्तरांमध्ये ज्यावेळेस आयोगाची आन्सर केली त्यावेळेस शक्यतो एकही मार्काचं किंवा फरक पडणार नाही अशा पद्धतीने आपण प्रॉपर वेळ देऊन बनवले. जर तुम्हाला शिकवलेलं योग्य वाटत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.